हेडलाइन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। एनसीपीच्या कार्यक्रमात चर्चा फक्त एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीची। कार्यक्रमाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, अजितदादांचा एकनाथ शिंदेंना भर कार्यक्रमात टोला। लोकांना वाटतं मी 2 वेळा मुख्यमंत्री झालो, पण मी 3 वेळा झालो। एकदा 72 तासाचा मुख्यमंत्री मी होतो। सर्वात कमी वेळचा मुख्यमंत्री असा माझ्या नावे रेकॉर्ड। एनसीपीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची टोलेबाजी। लाडक्या बहिणीच्या विभागात मोडतात, त्यांना त्या विभागाचा निधी दिला। सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यावरून अजित पवारांचा प्रत्युत्तर। शिरसाटांचे गैरसमज चर्चेतून दूर करण्याचं वक्तव्य। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। तब्बल अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, तर नौदल प्रमुखांनी घेतली पंतप्रधानांची भेट। भारताचा पाकिस्तानला आणखीन मोठा धक्का। पाकिस्तानच्या बोटींना भारतीय सीमेत नो एंट्री, तर पाकिस्तानची पोस्टल सेवाही बंद। भारत सरकारचा पाकिस्तानला पुन्हा एक दणका। सर्व वस्तूंच्या आयात निर्यातीवर घातली बंदी। बेलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानची मस्ती कमी होईना। अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी करत भारताला युद्धासाठी उकसवण्याचा प्रयत्न। स्वागत करते। राष्ट्रवादीच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात शिंदे वगळता महायुतीच्या माजी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, तर मवियातील मुख्यमंत्र्यांची मात्र दांडी। आजारपणानंतर धनंजय मुंडेंची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी। पुरंदरच्या कुंभारवळण गावामध्ये पोलीस ग्रामस्थांमध्ये बाचाबाची। प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी एकत्र आले होते ग्रामस्थ, तर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप। राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 11 मेला होणार अनावरण। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पार पडणार अनावरण। नागपूर आणि वर्धा शहरासह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, काही ठिकाणी विजेचे खांब तर घरांवरील पत्रे उडाल्याची माहिती।